मोस्टली मला जेव्हा क्लायंट येतात, जेव्हा मला असे इन्क्वायरीज येतात, मला विचारतात यार दुबई में मैं क्या बिझनेस करू. मला असं वाटतं की मोर दॅन मी कोणाला एज्युकेट करण्यापेक्षा तुम्हाला कुठल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला कुठली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करायला इंटरेस्ट आहे आणि त्याच्यावरचे मी काही टॉपिक्स तुम्हाला बोलू शकतो. दुबईमध्ये जेव्हा तुम्ही बघता किंवा UAEमध्ये जेव्हा बघता तेव्हा एक मराठी माणसाचा चांगला प्रभाव आहे. दुबईमध्ये जर एका व्यवसाय करायचा आहे तर कुठले व्यवसाय टिकत आहेत, कुठले व्यवसाय वाढत आहेत, तर इव्हेंट मॅनेजमेंट दुबईमध्ये का? कारण की वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी दुबईमध्ये एक छोटासा इव्हेंट करण्यासाठी लागलेले असतात. हॅलो आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा टॉपिक मराठी माणसासाठी दुबईमध्ये असणाऱ्या संधी, व्यवसायासाठी संधी. त्याच्यासाठी परत रिक्वेस्टवरनं स्पेशली आपल्या रिक्वेस्टमुळे आलेले आहेत मोहित नाईक. मागे त्यांनी आपल्याला बिझनेस कसा सेटअप करायचा, काय काय त्या संदर्भात बरीच माहिती दिली. आज ते परत आले आणि एक आपण म्हटलं एक फ्रेश टॉपिकच घेऊ की ओव्हरऑल एक बिगर पिक्चर आणि ओपन एंडेड टॉपिक आय विल से, की असं पर्टिक्युलरली खूप स्ट्रक्चर केलेलं नाही आजचं डिस्कशन. तर मोहित, आय थिंक यू कॅन गो ऑन आणि आपण ते इंटरॅक्शनमध्येच ठेवू की मराठी माणसासाठी व्यवसायासाठी काय काय संधीज अवेलेबल आहेत किंवा इन जनरल तुला कुठं कुठं स्कोप दिसतोय, ऑपॉर्च्युनिटीज दिसतोय, तुझे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, अनुभव काय आहेत? सर्वात आधी नमस्कार दुबई कट्ट्याच्या सर्व व्ह्युअर्सला आणि परेश आपटे सरांच्या सगळ्या व्ह्युअर्सला नमस्कार. परत एकदा धन्यवाद मला बोलवण्याबद्दल. आपण मागच्या वेळेस ज्या विषयावर बोललो होतो, आता आपण काही वेगळ्या विषयांवर बोलू, दुबईमधल्या व्यवसायाबद्दल. आणि दुबईमध्ये व्यवसायाबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे बरंच काही आहे आणि आपल्या ह्या प्लॅटफॉर्ममधनं आपल्याला दुबईमध्ये जे व्यवसाय करायला इच्छुक लोक आहेत किंवा दुबईमध्ये कुठलीही जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोअर करण्यासाठी जे लोक बघतायत, पण त्यांना एक साशंकता असते की यार मी दुबईमध्ये आल्यावर काय, मला कुठल्या प्रकारची नोकरी मिळेल, मला कुठल्या प्रकारचा जॉब लागू शकतो, मला कुठल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी तर असू शकते, ह्याबद्दल ज्यांच्या मनात डाऊट आहे त्या लोकांसाठी आपण स्पेशली ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू. आणि बरंच काही आपण आज त्याबद्दल डिस्कस करू आणि असंच हा संवाद पुढं चालत राहील. आणि आज मला हे म्हणायचं आहे की दुबईमध्ये जेव्हा तुम्ही बघता किंवा UAEमध्ये जेव्हा बघता तेव्हा एक मराठी माणसाचा चांगला प्रभाव आहे या शहरावर. ऑफकोर्स इंडियामधल्या बाकी राज्यातनं आलेली लोक इथं आहेत. सगळ्यात जास्त इथं मल्याळी लोक आहेत, केरळमधनं आलेली लोक, मल्याळी लोक. त्यातही कोळिकोड आणि नॉर्थ केरळमधने जास्त, कॅलिकट डिस्ट्रिक्ट म्हणा, मलप्पुरम म्हणा किंवा आपलं कन्नूर म्हणा आणि कासरगोड म्हणा, इथनं आलेली लोक जास्त आहेत. त्याच्यानंतर सदर्न केरळमधनं बाकीची आहेत लोक आहेत. ह्यांच्यात पण बरंच डायव्हर्सिटी आहे केरलाइट्समध्ये. त्यानंतर मल्याळी लोकांनंतर येतात आपले तमिळ लोक आहेत आणि मग नंतर आपल्या मुंबईकडची लोक आहेत, कोकणातली लोक आहेत, महाराष्ट्रातली लोक आहेत आणि गुजराती आहेत, सिंधी आहेत, मारवाडी तर आहेत. पण असं इंडियामधले डायव्हर्स लोक, हैदराबादमधले, आंध्रामधली आणि हैदराबादमधली जास्ती लोक आहेत, तेलंगणामधली लोक आहेत. तर ऑल ओव्हर इंडियामधले लोक दुबईमध्ये आहेत आणि ते लोक त्यांच्या सेक्टरमध्ये वेगवेगळे व्यवसाय करतायत, वेगवेगळे काम. आणि गुजराती लोकांचे बरेच इकडे व्यवसाय, सिंधी आणि गुजराती तुम्हाला दुबई, करामा या एरियाजमध्ये तुम्हाला सिंधी जास्त भेटतील. कपड्या मार्केटमध्ये तुम्हाला सिंधी जास्त आहेत. गोल्ड मार्केटमध्ये तुमच्याकडे सिंधी लोकांचा बिझनेस जास्त आहे. टुरिझममध्ये काही ठिकाणी सिंधी लोकांचा बिझनेस जास्त आहे. अशा काही सेक्टर्समध्ये सिंधीज काम करतात. त्यांची मोनोपॉली चांगली आहे कारण की वर्षानुवर्ष ते लोक इथं सेटल्ड होऊन रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला बरेच सिंधी भेटतील, डेव्हलपमेंटमध्ये मिळतील आणि बाकी बिझनेस रिअल इस्टेट डेव्हलपर्स म्हणून म्हणा, कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये म्हणा, ह्यातही सिंधी लोक जास्त आहेत कारण की दे हॅव सेटल्ड हिअर फ्रॉम
फ्रॉम 1970s. ओके. 1970s 80s मध्ये येऊन सेटल झालेले सिंधीज आहेत, आणि त्या लोकांचे बिझनेस इथं ऑलरेडी थ्राईव्ह करतात. सेकंड थर्ड जनरेशन इथं सिंधीची ऑलरेडी आहे, आणि प्लस मल्याळी लोकांची आहे, सेकंड थर्ड जनरेशन आहे. मेनी ऑफ द बिग सुपर मार्केट ग्रुप्स लाईक लुलू म्हणा, नेस्टो म्हणा, दे आर थ्रायव्हिंग हिअर फ्रॉम मोर दॅन 30 or 40 years नाव. अँड सक्सेसफुली त्यांनी बिझनेस एस्टॅब्लिश करून ते लोक बिझनेस पुढे नेतात. मराठी लोकांमध्ये पण एक्झाम्पल्स आहेत. आपण अलादील ग्रुपचं एक्झाम्पल घेऊ, जे धनंजय दातारां सरांचं, आणि त्यांनी इथं बरेच वर्ष व्यवसाय केला आहे, आणि दुबईच्या टॉप बिझनेसमॅनमध्ये त्यांचं नाव आलं आहे. मुंबईमधून डॅन्यूब प्रॉपर्टीज म्हणून आहे, डॅन्यूब डेव्हलपर म्हणून आहेत, त्याचे मालक आहेत रिजवान साजन, ही इज फ्रॉम मुंबई. आणि असं बरेच नावं घेता येतील जे इंडियाच्या सक्सेसफुल इंडियन बिझनेसमॅन इन UAE आपण त्यांचं नाव घेऊ शकतो, इन दुबई नाव घेऊ शकतो. आणि यांचे बिझनेस नॉट जस्ट UAE, पण यांनी स्वतःचे बिझनेस सौदी अरेबिया म्हणा, ऑल ओव्हर द गल्फ रिजन, सौदी, ओमान, बहारेन, कुवैत, इथं पण स्वतःचा फुटप्रिंट तयार केलेला, इथं पण स्वतःचा बिझनेस एक्सपॅन्ड केलेला आहे. सेम ब्रँड्स विथ द सेम दिस थिंग. पण त्यातल्या त्यात आपण मराठी लोकांसाठी पण बरेच बिझनेस आहेत जे मराठी लोक इथं करतात. ओके. असे काही एक्झाम्पल्स असले किंवा अजून काही ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात, तुला वाटतं की महाराष्ट्रीयन लोक त्याच्यात डेफिनेटली चान्स घेऊ शकतात वगैरे? आता आपण बघायला गेलो तर मी असे काही बिझनेस सांगेल की आता बघा, बिझनेस करणं, आपण काय म्हणतो की यार, मोस्टली मला जेव्हा क्लायंट येतात, जेव्हा मला अशा इन्क्वायरीज येतात, मला विचारतात यार दुबई में मैं क्या बिजनेस करूँ, दुबईमध्ये मी काय व्यवसाय करू, दुबई में मैं क्या बिजनेस कर सकता, कुछ अच्छा अपॉर्च्युनिटी है का दुबईमध्ये. तर मला असं वाटतं की मोर दॅन मी कोणाला एज्युकेट करण्यापेक्षा, आता मी तुम्हाला उद्या सांगितलं, तुम्ही उद्या एक काय म्हणतात त्याला, सील मॅन्युफॅक्चरिंगची, जे सील्स येतात इंडस्ट्रीमध्ये वापरतात, त्या सील्सची फॅक्टरी टाका. यू डोंट हॅव एनी नॉलेज अबाउट इट. आणि जेव्हा तुम्ही त्याला मी सांगा की सील मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी करा, तर तुम्ही 2 मिनटं एकदम कन्फ्यूज व्हाल की अरे हा काय बोलतोय. सील म्हणजे कशाला वापरतात ते मला माहीत नाही, कुठल्या सेक्टरमध्ये वापरतात, बेरिंग्स कुठल्या सेक्टरमध्ये वापरतात, कुठल्या टाईपचे येतात, पाईप्स कुठल्या सेक्टरचे येतात, हे मी तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डबद्दल सांगतोय. अँड यू हॅव झिरो नॉलेज अबाउट इट. करेक्ट. बट यू हॅव टू फाइंड युअर टॉपिक अँड युअर बिझनेस ऑफ इंटरेस्ट, आणि ते तुम्हाला कुठेतरी सिमिलरली मॅचिंग झालं, देन यू कॅन फाइंड द सिमिलर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज रिलेटेड टू दॅट बिझनेस. तुम्ही जर फूड इंडस्ट्रीला जास्त रिलेटेड आहात आणि मी तुम्हाला मेकॅनिकल आणि इंडस्ट्रियल सेक्टरबद्दल बोलायला गेलो तर यू विल बी कन्फ्युज्ड. सो यू हॅव टू मेक युअर माइंड फर्स्ट की तुम्हाला कुठल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला कुठली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करायला इंटरेस्ट आहे, आणि त्याच्यावरचे मी काही टॉपिक्स तुम्हाला बोलू शकतो. पण आपण जर इन जनरल बघायला गेलो की आज दुबईचं मार्केट काय म्हणते, दुबईमध्ये जर एका व्यवसाय करायचा आहे तर कुठले व्यवसाय टिकत आहेत, कुठले व्यवसाय वाढत आहेत, कुठल्या व्यवसायाला कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट लागते, तर असे काही 5-6 बिझनेस मी सांगू शकतो. त्यातला एक आहे सगळ्यात आधी आपण म्हणू शकतो आजचा जो करंटली रिलेटेड बिझनेस आहे, तो आहे आपण म्हणू शकतो ई-कॉमर्स. बरं. इट इज वन ऑफ द थ्रायव्हिंग बिझनेस राईट नाव इन UAE आणि दुबई. बरोबर. आता का याचं कारण की ई-कॉमर्स यू कॅन डू ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल, ऑल्सो ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. करेक्ट. हा ई-कॉमर्सचा जो बिझनेस आहे तो वेरियस लेवल्सवर तुम्ही करू शकता. तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा ई-कॉमर्स करू शकता, आणि 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये पण करू शकता, आणि 1 करोडमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. इट डिपेंड्स ऑन व्हॉट लेवल यू वॉन्ट टू स्केल इन दॅट. आता एक छोटासा प्रोडक्ट म्हणा, आपण मगाशी चकली खात होतो, ठीक आहे. आता ती चकली मुंबईच्या कुठल्या तरी एका स्पेसिफिक वेंडरकडनं आली आणि आपल्याला ती टेस्ट आवडते. आता त्या चकलीला किंवा तसे काही सेवरी स्नॅक्स म्हणतो आपण इंडियामध्ये, जे काही सेवरी स्नॅक्स आहेत जे तुम्हाला इथं सप्लाय करायचे आहेत, आणि इंडियाचा जो महाराष्ट्रीयन कन्झ्युमर आहे त्या प्रोडक्ट्सला कुठे ना कुठे दुबईमध्ये शोधतोय. तर जेव्हा तो गुगल करू शकतो की सो अँड सो चकली, सो अँड सो सोनपापडी और सो अँड सो स्वीट इन दुबई, आणि त्या कीवर्डला कॅच करून तुम्ही तुमचा प्रोडक्ट तिकडे आणू शकला, आणि तुम्ही तिथं त्याला एक्सप्लेन करू शकला की हाऊ यू कॅन बाय दिस प्रोडक्ट ऑन सो अँड सो प्लॅटफॉर्म और सो अँड सो वेबसाईट. आयदर तुम्ही त्याला ॲमेझॉनवर विकताय का, आयदर त्याला तुम्ही नूनवर विकताय का, आयदर तुम्ही त्याला तुमच्या पर्सनल कुठल्या तरी
इंस्टाग्राम किंवा टिकटॉक किंवा फेसबुक पेजवर विकताय, स्वतःचा प्लॅटफॉर्म करून विकताय. इफ यू कॅन कन्व्हिन्स द कस्टमर थ्रू दॅट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी इन स्मॉल. इट्स अ स्मॉल सेक्टर ऑफ ई कॉमर्स. राईट. आणि मला ई कॉमर्स तू जो पॉईंट काढलास खूप व्हॅलिड वाटतो, कारण एक तर कम्पॅरेटिव्हली न्यू एज इंडस्ट्री आहे. तू म्हटलास की बरेचसे काय बाकीचे बिझनेसमॅन किंवा बिझनेस हाऊसेस बऱ्याच वर्षापासून येत आहेत. कम्पॅरेटिव्हली ई कॉमर्स नवीन आहे. खूप तुमचं हिस्टरी नसली नसेल तरी सुद्धा तुम्ही एका लो इन्व्हेस्टमेंटपासून चालू करू शकता. तुमची रिस्क मिनिमम राहते आणि बराचसा ऑनलाईन गोष्टी असल्यामुळे आय थिंक ॲमेझॉन वगैरे मला वाटतं सपोर्ट पण करतं, राईट? की येस येस. तुमच्याकडे एक छोटंसं बिझनेस लायसन्स असेल तरी तुम्ही अमेझॉनवर रजिस्टर करू शकता आणि तुमचा प्रोडक्ट अमेझॉनवर रजिस्टर करू शकता आणि त्या प्रोडक्टला तुम्ही त्याप्रमाणे विकू शकता. तुमचं प्रॉफिट मार्जिन आणि सगळं काढून त्याच्यात तुम्ही त्याला लिस्टिंग करून त्याला विकू शकता. अमेझॉनवर एकदा तुमची लिस्टिंग झाली की तुमचा प्रोडक्ट आपोआप विकला जाणार आहे. करेक्ट करेक्ट. आणि तुमची अर्धी मार्केटिंग तिकडेच झालेली. करेक्ट करेक्ट. भलेही तुम्हाला त्या ठिकाणी मार्जिन सेट करायला थोडा वेळ लागेल, पण इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी की एनी प्रोडक्ट विच इज आपण ज्याला म्हणतो त्याला फार जास्त स्कोप रिटेल मार्केटमध्ये नाही आहे, तो तुम्ही ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणून त्याला विकू शकता. आता एखादा आता जसं आपण परत एक्झाम्पल घेऊ त्या चकलीचंच. आता ही जी मिठाई किंवा चकली आहे ही जर एका रिटेल आउटलेटमध्ये ठेवली तर हजारो क्वांटिटीने नाही विकली जाणार दिवसाला, की त्याचा तेवढं सुपर स्टॉकिंग इकडे होईल. पण जेव्हाच तुम्ही त्याला ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉन्च करता, यू कॅन स्टार्ट फ्रॉम अ स्मॉल स्केल. सपोज दिवसाचे 50 कन्झ्युमर सुद्धा ही चकली ऑनलाईन ऑर्डर करू शकता. जर कुठलाही क्लायंट आहे तो म्हणतो मला आता एक क्लायंटला 2-2 पॅकेटच चकली पाहिजेत आणि दिवसाला तुम्हाला 40 क्लायंट भेटले तर तरीही तुमचे 80 पॅकेट हे आजच्या आज विकले जात आहेत. बरं. अक्रॉस युई. करेक्ट. 5 लोक शारजामध्ये मागवत आहेत, 5 लोक अबुधाबीमध्ये मागवत आहेत, 5 लोक अजमानमध्ये मागवत आहेत, 25 लोक दुबईमधनं मागवत आहेत, 50 अजून कुठून तरी मागवत आहेत. असं करून जर एवढा जरी खप तुमचा झाला दिवसाचा तरी तुमचा बिझनेस एक छोट्या स्केलवर सुद्धा सक्सेसफुल आहे एक प्रोडक्टला घेऊन. असे तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःला लिस्ट करू शकता ऑन दॅट सेम प्लॅटफॉर्म. म्हणून आपण म्हणतो की ई कॉमर्स इज अ गुड अँड thriving business opportunity right now in UAE. And you can innovate your own product also. Suppose it is आपण काही होममेड प्रोडक्ट्स असतील किंवा काही होममेड एम्ब्रॉयडर्ड प्रोडक्ट्स असतील, क्रोशे असेल, स्वेटर विविंग असेल किंवा आपण काही लोकली किंवा होमली मॅन्युफॅक्चर्ड छोटेसे गुड्स असतील, केक्स म्हणा, बिस्किट्स म्हणा, स्नॅक्स म्हणा, अशा पण गोष्टीच आपण किंवा काही ऑनलाईन प्रोडक्ट असतील जे तुम्ही लोकल मार्केटमधनं घेताय आणि त्याला प्रॉपरली डिस्प्ले करून आणि हे करून त्याला विकताय. दॅट इज ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी विच अदर नॅशनॅलिटीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड ग्रॅबिंग इट. माझ्यासमोर एक उदाहरण होतं की एक इंडोनेशियन क्लायंट होते माझे. त्यांनी मध्यंतरी आपलं इथं एक नाईट मार्केट म्हणून कन्सेप्ट सुरू झाला होता देरामध्ये आणि अलरिग्गा आणि करामामध्ये. त्यांनी नाईट मार्केटमध्ये 2 स्टॉल घेतले आणि 2 स्टॉलमध्ये त्यांची इतकी इन्क्वायरी वाढली त्यांच्या फूडची, इंडोनेशियन फूडची, की त्यांनी शेवटी स्वतःचं टिकटॉक पेज, इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज करून तिथं त्यांनी प्रसार वाढवला. आणि जेव्हा ते नाईट मार्केट उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ते नाईट मार्केट मे-जून पासून बंद होतं, जेव्हा ते बंद झालं तेव्हा त्यांच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा त्यांना ऑनलाईन इन्क्वायरीज यायला लागल्या. फोन डिलिव्हरीज, फोन ऑर्डर्स, फूड डिलिव्हरीज असं त्यांना भरपूर इन्क्वायरी आली, ज्यातनं ते लोक त्यांचं जे जेवण ते बनवायचे घराघरापर्यंत पोहोचलं. अशा बऱ्याच टिफिन सर्व्हिस म्हणा, इट ऑल्सो कम्स अंडर अन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. सर अशाही बिझनेस आहेत. वन ऑफ द एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की ई कॉमर्स ही हा एक बिझनेस आहे जो मराठी माणूस करू शकतो कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये. दुसरा असा बिझनेस आपण जो दुबईमध्ये म्हणायला गेलो तर इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय वाटतं की इव्हेंट एक होतो, तो मॅनेज करतात लोक आणि इव्हेंट संपला, काम झालं, असं नाही आहे. इव्हेंट मॅनेजमेंट दुबईमध्ये का? कारण की वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी दुबईमध्ये एक छोटासा इव्हेंट करण्यासाठी लागलेले असतात. सपोज आता दुबईमध्ये IPL होती आहे, त्याच्या मागं पण व्हेरियस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काम करतात. इट्स नॉट जस्ट द स्पोर्ट्स काउन्सिल जे एकत्र फक्त काम करते. त्या स्पोर्ट्स काउन्सिलनी 1000 वेगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला त्या वेगळ्या टीम्सला मॅनेज करायला काम दिले. तर जेव्हा एक IPL दुबईमध्ये किंवा UAEमध्ये होतीये त्यावेळेस एकतर तुमच्या एक टीमला मॅनेज करायला
चार इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या असतात, टुरिझम कंपन्या असतात, तेवढे सगळे फ्लीट मॅनेजमेंट कंपन्या असतात. हे सगळं ऑल आर रिलेटेड टू द इव्हेंट मॅनेजमेंट. द मॅच विच इज हॅपनिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ द इव्हेंट विच इज बिंग ऑर्गनाइज और विच इज बिंग मॅनेज्ड ऑल्सो बाय अ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. म्हणजे आता एक इव्हेंटमध्ये आता जनरली आपल्या डोळ्यासमोर काय येतं की इव्हेंट म्हणजे रिअली इव्हेंट कंडक्ट करणारी कंपनी, ते असं का त्याच्या मागे इव्हेंट मॅनेजमेंट आपल्या डोळ्याला काय वाटतं की यार सलमान खान आला आणि त्याची सलमान खान दबंग टूर होतीये त्याची, सपोज दबंग टूर एक टूर त्याची दुबईमध्ये झाली, एक शो झाला, काम संपलं, इव्हेंट झाला. आता त्या इव्हेंट माग 20 एक कंपनी काम करतायत. फॉर एक्झाम्पल आता ही जी टूर येते ती येते इंडियावरनं, ती इंडियाची टूर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काम करते. दुबईमध्ये त्या इव्हेंटचं प्रोडक्शन मॅनेज करणारी एक कंपनी असते. प्रोडक्शन म्हणजे ऑन सेट कसा लावायचा, कुठे लावायचा, त्याची जागा, प्रोक्युरमेंट वगैरे. सेकंड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी फक्त तिकिटिंगवर काम करते, की त्या ह्याचं मार्केटिंग, त्याचं तिकिटिंग, त्या तिकीटचं कलेक्शन आणि ते कोण करून तो इव्हेंट कितीला जाणार. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी काम करते ती स्पॉन्सरशिपवर करते. आता त्यात तुम्हाला टायटल स्पॉन्सर, को स्पॉन्सर, ठीक आहे, मीडिया पार्टनर किंवा टुरिझम पार्टनर, अशा वेगळ्या वेगळ्या पार्टनरशिप करून 5 किंवा 6 मोठ्या कंपन्यांना तुम्ही तो इव्हेंट स्पॉन्सर करायला लावता. आणि त्या स्पॉन्सरशिपसाठी वेगळे वेगळे किती कॅप्स ठरलेले आहेत ते सगळे कॅप्स डिसाईड होतात. तर दिस कंपनी इज ओनली मॅनेजिंग द स्पॉन्सर्स ऑफ द इव्हेंट. वन कंपनी इज मॅनेजिंग द टिकिटिंग अँड सेल्स. ओके. वन कंपनी इज मॅनेजिंग द मार्केटिंग. वन कंपनी इज हँडलिंग द प्रोडक्शन. अजून एक कंपनी असती ती फक्त टुरिझम आणि त्याचं टुरिझम आणि हॉटेलिंग आणि जे स्टार असतात आणि क्रू त्याचं लॉजिस्टिक्स हँडल करते. म्हणजे तो स्टार जेव्हा येतो, जो कोणी त्या इव्हेंटसाठी येणार आहे, सिंगर आहे, डान्सर आहे, जो कोणी आहे, ॲक्टर आहे, तो स्टार त्याचं सगळं मॅनेज करायला त्याची कंपनी, एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी लागली असती. त्याला एअरपोर्टवर जा, त्याला हॉटेलवर न्या, त्याचं अकोमोडेशन बघा, त्याचे काय रिक्वायरमेंट्स आहेत ते बघा, त्याचं बाकी सगळं त्याची प्रोडक्शन हँडल करा. म्हणजे त्याचं मेकअप म्हणा, त्याचं यायचं जायचं, त्याची एंट्री कशी असेल, काय असेल वगैरे, ती सगळी ती टीम हँडल करेल. मग बाकी जे क्रू मेंबर्स आहेत, बाकी तेवढे डान्सर आले, तेवढे परफॉर्मर्स आले, तेवढे सो अँड सो त्यांची प्रोडक्शन टीम आली असेल इंडियावरनं, काय असेल ती, त्या टीमला हँडल करण्यासाठी ती एक वेगळी कंपनी असते. म्हणजे एका छोट्या इव्हेंट, म्हणजे आपण ज्याला म्हणतो, ज्याला छोटा दिसतोय तो दिसाना, की लाईक एनी IFI अवॉर्ड्स इथं होतात, बरेच अवॉर्ड्स शो होतात, झी अवॉर्ड्स इथं होतात, IFI होतात, बाकी बरेच काय काय माणिकचंद अवॉर्ड्स वगैरे दुबईमध्ये कंडक्ट होतात, अबुधाबीमध्ये कंडक्ट होतात. त्याच्या मागे लागलेल्या व्हेरियस इव्हेंट कंपनीज आहेत. नाही, पण आता हे तू म्हणतोय की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या कंपनीज करू शकतात किंवा करतात. मग त्यांना असं रिस्ट्रिक्शन आहे का की एका इव्हेंट मॅनेजमेंटने याच ॲक्टिव्हिटीज करायच्या? म्हणजे ते काय रजिस्ट्रेशन त्यावेळी असं काही डिफाईन करायला लागतं की या ॲक्टिव्हिटी करणार आहे, या करणार? नाही, असं नाही आहे. ते तुमच्या स्पेशलायझेशन पण तुम्ही करता. तुमच्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटचं लायसन्स आलं, देन यू आर समवन हू इज मॅनेजिंग द प्रोडक्शन. ठीक आहे. मग तुम्ही, तुमची कंपनी स्पेशलाइज आहे प्रोडक्शनमध्ये, मग तुम्ही त्याच्यातनं त्याला तुम्ही को इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी द्याल. तुम्ही एकाला एक काम द्याल, दुसऱ्याला दुसरं काम द्याल, तिसरं काम द्याल, चौथं काम द्याल. ते लोक त्यांचं काम करून त्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीबरोबर कोऑर्डिनेट करतील. असं याचं स्ट्रक्चर असतं. सो दिस इज अ गुड बिझनेस. बिकॉज आता मराठी माणसांनी बघितलं की मराठी माणसं एक मराठी ॲक्टर इकडे येतो काही इव्हेंट करायला, त्याच्या मागं पण बरेच, एक साध्या फिल्मचं प्रमोशन असेल, फिल्मचं लॉन्च असेल, किंवा कुठल्या पुस्तकाचं लॉन्च असेल, किंवा कुठल्या तरी एका शोचं लॉन्च असेल, ह्याचे लॉन्चिंगचे इव्हेंट्स दुबईमध्ये होतात. आणि त्यावेळेस पण याच्यात त्यांना इव्हेंट मॅनेज करायला चांगला स्कोप असतो. आणि इट्स अ गुड बिझनेस. इयर अराउंड बिझनेस आहे दुबईमध्ये याचा. आणि मोस्टली ऑक्टोबरपासून मेपर्यंत फार पीक सीझन आहे इव्हेंट्सचा दुबईमध्ये. आणि मला आउटडोर इव्हेंट्स असेल, इनडोर इव्हेंट्स असेल, त्याच्या मागचे PR कॅम्पेन्स असतील, त्याच्या मागचे मार्केटिंग कॅम्पेन्स असतील, वेगळ्या वेगळ्या ब्रँडसाठी वेगवेगळे विजिट्स असतील. इट कॅन बी ऑल्सो मॅनेज अंडर द सेम बिझनेस. आणि मला वाटतं बऱ्यापैकी एक्झिबिशन्स वगैरे पण होतात. मला वाटतं एक्झिबिशनमध्ये पण इव्हेंट मॅनेजमेंटचं, कारण लोकांना दुबई माहिती आहे, म्हणजे IPL आता लेटेस्ट आहे, पण मोस्टली DSF, गोल्ड. आय एम जस्ट सेइंग वन पार्ट ऑफ द इव्हेंट मॅनेजमेंट, जे मी तुम्हाला फक्त कुठल्या टाईप सेलिब्रिटी इव्हेंटचं बघितलं. हे तुम्ही जे म्हणताय एक्झिबिशन किंवा बिझनेस एक्झिबिशन्स किंवा कुठले एक्झिबिशन, फूड एक्झिबिशन, आता दुबईमध्ये फूड फेस्टिवल येतं,
दुबई फूड फेस्टिवलमध्ये इथं आपलं तुम्ही म्हणाल DIFCच्या मागं एक मोठं फूड एक्झिबिशन लागतं. त्या फूड फेस्टिवलमध्ये वेगळ्या वेगळ्या हे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फूड फेस्टिवल लागले. जायटेक्स आणि काय बिग फाय ते काय? जायटेक्स जायटेक्स इज अन IT इव्हेंट. इट्स मोस्टली रिलेटेड टू सॉफ्टवेअर अँड IT कंपोनेंट्स. जायटेक्स ते स्वतःचा एक इव्हेंट करतात. मग त्या जायटेक्सच्या अंडर वेगळ्या कंपनीज, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, प्रत्येकाचे वेगळे स्टॉल, प्रत्येकाचे स्टॉलचे डिझाइन, प्रत्येकाचा स्टॉल ॲलोकेशन, हे सगळं जायटेक्स हँडल करतात. बट मोस्टली इट इज रिलेटेड टू द IT अँड सॉफ्टवेअर, IT अँड टेक्नॉलॉजी जायटेक्स करतात. असे वेगळ्या आता फूड प्रोडक्ट्सचे इव्हेंट्स होतात इथं. ऑल अराउंड द वर्ल्डचे फूड प्रोडक्ट्सचे इथं दुबईमध्ये इव्हेंट होतात. त्याच्या मागे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काम करत असतात. सो रिलेटेड टू इव्हेंट मॅनेजमेंट देर आर सेव्हरल पीपल हू गेट एम्प्लॉयमेंट ड्यू टू इट. देर आर व्हेरियस. आपले जर आज कॅमेरा शूट करतात त्यांचं पण इकडे काम होत असेल. रिलेटेड बिकॉज ऑफ दिस इव्हेंट्स दीज पीपल गेट सो मेनी अदर ऑपॉर्च्युनिटीज. ना आता आपला इव्हेंट होतो एक जानेवारीमध्ये, 12 जानेवारीला ग्रँड एक्सेल्सियर हॉटेलला दुबईमध्ये. तर त्यावेळेस आपणही अशाच प्रकारे दुबईमधल्या 40 महाराष्ट्रातल्या 40 बिझनेसमॅनला दुबईमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांना दुबईच्याबद्दल व्हेरियस बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज डिस्कस करण्यासाठी. तर इन दॅट केस आता आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय. त्याच्या मागे अँकरिंग आली, त्याच्या मागे त्याचं टूर मॅनेजमेंट आलं, त्याच्या मागे त्याचं टोटल इव्हेंट मॅनेजमेंट आलं, त्याच्या शूट्स झाल्या, त्याच्यासाठी जे चीफ गेस्ट येणार आहे त्यांचं काही प्रोक्युरमेंट वगैरे झालं. तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला तो एक छोटा इव्हेंट आहे, पण इट इज ऑल्सो वन ऑफ द काइंड वेअर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज आर इन्वॉल्ड अँड मेनी अदर पीपल सच ॲज व्हिडिओग्राफर्स, कॅमेरामॅन, DOPs अँड अदर केटरिंग पीपल आणि अँकर्स अँड स्मॉल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज गेट लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अँड गेट लॉट ऑफ बिझनेस इन फॉर्म ऑफ वेंडर्स अँड सप्लायर्स. सो इव्हेंट मॅनेजमेंट हा एक भाग झाला. आता सेकंड अजून एक बिझनेस आपण म्हणू, इव्हेंट्सला सोडून आपण जर बघायला गेलो तर तो येतो मार्केटिंग. मार्केटिंगला घेऊन आणि दुबईमध्ये फार चांगला स्कोप आहे. इफ यू आर अ रिअली गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट अँड अ मार्केटिंग स्पेशलिस्ट और तुमची स्पेशलाइज्ड आहे कुठल्याही मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये, यू हॅव अ गुड स्कोप इन दुबई ॲक्च्युली. मार्केटिंग म्हणजे तुझं म्हणणं आहे की ते डिजिटल मार्केटिंग दोज ॲक्टिव्हिटीज का ओव्हरऑल मार्केटिंग मॅनेजमेंट? एनिथिंग. इट मे बी डिजिटल मार्केटिंग, इट मे बी मीडिया मार्केटिंग, इट मे बी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. अशा मार्केटिंग मॅनेज करायला पण वेगवेगळ्या कंपनीज आहेत. आता इफ यू टॉक जस्ट अबाउट डिजिटल मार्केटिंग, इट कम्स फ्रॉम युअर गुगल ॲडवर्ड्स, तुमचं सोशल मीडिया मॅनेजमेंट, तुमचे मेटा ॲड्स म्हणा, गुगल ॲड्स म्हणा, टिकटॉक ॲड्स म्हणा, तुमचे प्रमोशनल इव्हेंट्स म्हणा, तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणा, तुम्ही या सगळ्या मार्केटिंग मॅनेज करण्यासाठी वेगवेगळी मार्केटिंग मॅनेजमेंट कंपनीज आहेत ज्या वेगळ्या वेगळ्या कंपनीजला ते सर्व्हिसेस देतात. आणि स्पेशली UAE सारख्या आणि दुबईसारख्या मार्केटमध्ये अशा बिझनेसेसला जास्तीत जास्त स्कोप आहे. का? कारण की दुबईमध्ये जो प्रोडक्ट, तुमचा कुठलाही प्रोडक्ट आहे, त्याला तुम्हाला टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोचवायला मार्केटिंग ही करावीच लागते. इवन इफ यू स्टार्ट अ स्मॉल कॅफेटेरिया और अ स्मॉल रेस्टॉरंट, और ज्याला आपण चहाची टपरी म्हणजेच कॅफेटेरिया, ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रात आहे त्या प्रकारे आपण कॅफेटेरिया इथं बघतो, त्या कॅफेटेरियाला चालायला सुद्धा एक इन्फ्लुएन्सर मार्केटिंग लागते. सर्व्हिस इज ऑफकोर्स अ पार्ट, बट मार्केटिंग इज अनदर बिग पार्ट बिकॉज दे हॅव टू रीच द ऑडियन्स अराउंड देम. कॉम्पिटिशन आहे आणि त्यांचं जे टार्गेट क्लायंट आहेत तर त्यांनापर्यंत त्या इथं चांगला चहा मिळतो, इथं चांगले स्नॅक्स भेटतात, इथं चांगलं या टाईपचं जेवण मिळतं, हा मेसेज त्यांना त्यांच्या टार्गेट कस्टमरपर्यंत पोचवायचा आहे. आणि जर तो पोचला तरच हा बिझनेस थ्राईव्ह होतो. दॅट्स वाय मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग हॅज अ व्हेरी लार्ज अँड गुड स्कोप इन दुबई. त्यात आता गुगल ॲड्स आलेत. गुगल ॲडवर्ड्स मॅनेज करायला प्रत्येक बिझनेससाठी प्रत्येक वेगळी स्ट्रॅटेजी. इफ यू आर ओनिंग अ रेस्टॉरंट, the way Google Ads will work for you will not work for a business consultancy. Or if you are owning a supermarket, the way you are handling your digital marketing आणि तुमचं Google Ads
आणि तुमचं जे SEO, द वे यू आर मॅनेजिंग युअर SEO अँड डिजिटल मार्केटिंग फॉर युअर सुपर मार्केट, द सेम स्ट्रॅटेजी कॅनॉट बी युज्ड फॉर अ टुरिझम कंपनी. बोथ विल हॅव अ डिफरंट criteria and both will have a different target of their audience and of target of their customers. So सुपर मार्केटसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजिस्ट लागतो आणि सेम गोष्ट जर एक टुरिझम कंपनी त्यासाठी वेगळा स्ट्रॅटेजिस्ट लागतो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जर स्वतःची मार्केटिंग करायची त्यासाठी त्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. सो फॉर डिफरंट बिझनेसेस हॅव डिफरंट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. सो इट्स नॉट डझंट हॅव द सेम स्ट्रॅटेजी फॉर एव्हरी बिझनेस. रिअल इस्टेट तर टोटली वेगळी स्ट्रॅटेजी. रिअल इस्टेटमध्ये तुमचा कन्झ्युमर काय, त्याची तिकीट साईज काय, इट्स अबव 500,000 or 1 million दिरम्स. म्हणजे 5 लाख दिरम पासून 10 लाख दिरमच्या वरतीच तुमचा कस्टमर आहे. तर त्या टार्गेट कस्टमरपर्यंत तुम्ही कसं पोहोचाल? थ्रू डिजिटल मार्केटिंग, थ्रू गुगल ॲड्स, थ्रू SEO. तुम्ही कसं तिथपर्यंत ऑर्गॅनिकली पोहोचाल? दॅट्स अ डिफरंट पाथ. सेम गोष्ट जर सुपर मार्केटला बघितली तर सुपर मार्केटमध्ये टार्गेट ऑडियन्स तुमचं 10 दिरमपासून 5 दिरमपासून सुरू होतोय. ही मे बाय राईस फ्रॉम यू, शुगर फ्रॉम यू, फ्लॉवर फ्रॉम यू. सो हाऊ यू कॅच दॅट ऑडियन्स इज अ डिफरंट स्ट्रॅटेजी फॉर यू. सो तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळे स्ट्रॅटेजिस्ट मिळतील, वेगवेगळे कंपन्याज भेटतील जे वेगवेगळ्या फोर्टेला हँडल करतात. कदाचित एक सुपर मार्केटचं डिजिटल मार्केटिंग हँडल करणारी एजन्सी ती सेम रिअल इस्टेटसाठी नाही करू शकणार, कारण की त्यांची स्ट्रॅटेजीज डिफर होतात. त्यांच्या ज्या बिझनेस आयडियाज आहेत ते डिफरंट आहेत, त्याचा ऑडियन्स वेगळा आहे, त्याचा टार्गेट कस्टमर वेगळा आहे. सो दॅट इज वन मोर. येस. सो डिजिटल मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग इज अ गुड बिझनेस स्कोप फॉर महाराष्ट्रीयन्स अँड फॉर एनी इंडियन फॉर इन दुबई ऑल्सो. तर हा आपल्याला सेकंड बिझनेस झाला आपला. ओके.